लूक याचा 1 अध्याय आणि 34 वचन. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. आमेन. या ठिकाणी देवाच्या लोकांनो, मरिया देवदूताबरोबर बोलत आहे आणि देवदूत मरिया बरोबर बोलत आहे. एकदा मरिया प्रार्थना करत असेल आणि प्रार्थना करत असताना सडनली देवदूत तिच्या समोर उभा राहिला आणि तिने डोळे उघडले असतील. हा प्रकाश कसला आहे तिने पाहिला असेल की हा देवदूत आहे आणि देवदूत तिला पहिलं म्हणत आहे, कृपा पावलेली स्त्रिये. देवाचा मेसेज देवदूत तिच्याकडे घेऊन आलाय देवाच्या लोकांनो, आणि तिला पहिला शब्द म्हटलाय की कृपा पावलेली स्त्रिये, म्हणजे तुझ्यावर कृपा झालेली आहे देवाची. देवाने तुझ्यावर कृपा केलेली आहे. तू गरोदर राहशील आणि एक पुत्र प्रसवशील आणि त्याचं नाव तू येशू ठेव. तो दाविदाच्या घराण्यावरती राज्य युगानुयुग करीन, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. आणि शब्द ज्यावेळेस मरियाच्या कानावरती पडलेत, मरिया देवदूताबरोबर बोलायला लागली. मरिया म्हटली, हे कसं होईल, मी कुमारी आहे. आजचा विषय देवाच्या लोकांनो, हे कसं होईल, काय होईल. अनेक लोकांना जीवन जगत असताना प्रश्न पडतो, हे कसं होईल. मरियाला पण प्रश्न पडला, हे कसं होईल. माझ्या मुलांचे लग्न कसे होतील, मी जॉब मध्ये कसा जाईल, मला नोकरी कशी भेटल, माझा संसार कसा चालेल, मला मुलगा कसा भेटल, मला मुलगी कशी भेटल, माझी कोर्ट केस काय होईल, कुणी आजारात असेल तर मी जगल की मरल, माझं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल. हे जीवन जगत असताना अनेक प्रश्न देवाच्या लोकांना आपल्याला पडतात. तसा प्रश्न मरियेला पडला की हे कसं होईल. आणि ती म्हणते, मला तर पुरुष ठाऊक नाही, मी कोण आहे, कुमारी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रश्न पडतो जीवन जगत असताना, कसं होईल, पडतो तुम्हाला. जीवन जगत असताना प्रत्येक वेळेस देवाच्या लोकांनो आपल्याला प्रश्न पडतो की हे कसं होईल. मरियेला पण पडलाय प्रश्न. तिने देवदूताला विचारलाय आणि देवदूताला विचारल्यानंतर देवाच्या लोकांनो देवदूत तिच्याशी बोललाय की पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल, परत देवाची छाया तुला आच्छादीन देईल, आणि या 2 गोष्टीमुळे देवाच्या लोकांनो तू परमेश्वराच्या पुत्राला काय देशील, जन्म देशील, आणि तो जगाचं सर्व पाप आपल्यावरती घेईल. एक उदाहरण घेऊ आपण आणि उदाहरणामधून पाहू आपण, चालेल. प्रश्न पडलाय तुम्हाला, कसं होईल जीवनामध्ये जगत असताना देवाच्या लोकांनो, हे कसं होईल. मरियेला पुढच्या गोष्टी माहीतच नाहीत की कशा होणार आहेत, आणि मरिया देवदूताला विचारते कसं होईल. आता देवाच्या लोकांनो, मरियेचा देवदूतावरती अविश्वास नाहीये, तिचा विश्वास देवावरती आहे. पण ती देवदूताला विचारती हे कसं होईल, आणि देवदूत तिला उत्तर देतोय. ज्या वेळेस देवाच्या लोकांनो जीवनामध्ये समस्या येतात, अडचणी येतात, ताण येतो, टेन्शन येतो, आणि तुम्ही कोणाला विचारता हे महत्वाचं आहे. तुम्ही जर देवाला विचारलंय, जो निर्माण करताय त्याला विचारलंय, देवा हे माझ्या जीवनातलं ही समस्या कशी निघून जाईल, या समस्येतून मी कसा बाहेर येईल, मला काय करावं लागेल, ही गोष्ट जर देवाला तुम्हाला विचारली तर देव तुम्हाला तिचं उत्तर देईल. पुढे जीवनामध्ये काय घडणार आहे. देवदूत आलाय, मरियताला विचारते कसं होईल, आणि देवदूत तिला उत्तर देतोय देवाच्या लोकांनो. पण पहिली गोष्ट देवाच्या लोकांनो, तुम्ही कोणाला विचारताय हे कसं होईल. देवाला विचारताय, ज्या निर्माणकर्त्याला विचारताय, की ज्याने ते बनवलंय त्याला विचारताय. जर मरियाच्या मनामध्ये विचार आला असता असा की मला मुलगा देण्यासाठी माझं लग्न व्हावं लागेल, आणि लग्न झाल्यानंतर एक स्त्री बीजची गरज आहे, दुसऱ्या बीजची गरज आहे, पुरुषाची गरज आहे, आणि ते युनियन झाल्यानंतरच माझं लग्न होईल, ते मला मुलगा होईल, तसं मला मुलगा मुलगी होऊ शकत नाही, मी प्रेग्नेंट राहू शकत नाही. याचा अर्थ जर तिने देवाच्या लोकांनो निर्मितीकडे लक्ष दिलं असतं, निर्मितीच्या शब्दांकडे लक्ष दिलं असतं, निर्मिती कशी झाली याच्याकडे लक्ष दिलं असतं, त्या निर्मितीने देवाच्या लोकांनो तिच्यामध्ये परमेश्वरावरचा
विश्वास काढून टाकला असता, त्याच्यामध्ये अविश्वास निर्माण केला असता. कसं होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही. पण जर तिने देवाला विचारलंय, जो निर्माण करताय त्याला विचारलंय देवाच्या लोकांनो, की हे कसं होईल. आता निर्माण करत्याला तुम्ही विचारलंय म्हणजे काय? तिने देवाला विचारलंय. देव कोण आहे? देवाच्या लोकांनो निर्माण करताय. देवाचं वचन काय आहे? बीज आहे. ते पण एक बीज आहे की देवाचं वचन. तिने जगातल्या बीजाला विचारलं नाही. स्त्री आणि पुरुषाचं बीज एकत्र झाल्यानंतर स्त्री गरोदर राहते. पण तिने कोणाला विचारलंय? देवाच्या लोकांनो, जे बीज ते गोष्ट निर्माण करतोय त्या गोष्टींना तिने विचारलंय, की वचनाला विचारलंय, देवाला विचारलंय की हे कसं होईल. आणि ते पण एक बीज आहे. आणि ज्यावेळेस देवाच्या लोकांनो ते बीज तिच्यामध्ये येईल, ज्यावेळेस देवाचं बीज तिच्यामध्ये येईल, तिच्यामध्ये देवाच्या लोकांनो देवाचं बीज आल्यानंतर त्याला या जगातल्या बीजाची गरज पडत नाही. तुम्हाला समजते की नाही? ज्या वेळेस तुम्ही एखादा प्रॉफिट, एखादा पास्टर्स, त्याच्या मुखातून तुम्हाला देवाचे शब्द निघतात की परमेश्वर तुला घर देणार आहे, आणि हे शब्द ऐकल्यानंतर देवाच्या लोकांनो तुम्ही जर विचार करत असताल की माझ्या अकाउंटवरती पैसे एवढे नाही, मला विटांची गरज आहे, मला गौंड्यांची गरज आहे, मला कॉन्ट्रॅक्टरची गरज आहे, मला सिमेंटची गरज आहे, मला जाग्याची गरज आहे, मला घर बांधण्यासाठी सगळ्या गोष्टींची गरज आहे. आणि जर तुमचं लक्ष तिच्याकडे गेलं, त्या निर्मितीकडे गेलं, आणि तुमच्याकडे त्या गोष्टी नाही आहेत, सिमेंट नाही आहे, पैसे नाही आहेत, जागा नाही आहे, सगळ्या गोष्टी नाही, तरी देवाचा शब्द तुमच्याकडे आलाय की तुला मी घर देणार आहे. ज्यावेळेस तो शब्द तुम्ही अंतःकरणामध्ये घेता, म्हणजे निर्मिती ऑटोमॅटिक आतमध्ये येते. सिमेंट पण तुमच्याकडे येतं, पैसे पण तुमच्या अकाउंटवर येतात, गौंडी पण तुमच्या घरी येतात, जागा तुमच्याकडे येते. आणि जसं घर देवाला बांधायचंय, देव तुमच्यासाठी ते घर, ती बिल्डिंग त्या एरियामध्ये टॉप बनवतो. तुम्हाला फक्त देवाच्या लोकांनो एकच गोष्ट करायची, जे वचन आहे, जे वचन तुमच्याकडे आलंय, जे बीज तुमच्याकडे आले, ते बीज तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये घ्यायचंय. ज्यावेळेस ते बीज तुमच्याकडे येईल, त्या बीजाला ह्या जगातल्या गोष्टींची गरज पडत नाही. त्या बीजाला त्यांनी स्वतः त्या बीजाने निर्माण केलंय. सिमेंट, वाळू, जमीन, गौंडी, या सगळ्या त्या बीजाने निर्माण केलंय. आणि जर बीज तुमच्यामध्ये त्याला गरज पडत नाही, तर ऑटोमॅटिक नवीन गोष्टी तुमच्यासाठी निर्माण करेल. आमेन, आमेन. मला जॉब कसा भेटेल? अरे बीज तुझ्यामध्ये, तू जॉब देणारी बनशील. बीज तुझ्यामध्ये, तू लोकांना घर देणारी बनशील. बीज तुझ्यामध्ये, तू लोकांना फ्री गिफ्ट्स वाटतील, कपडे. बीज तुझ्यामध्ये, तू लोकांचे अश्रू पुसशील. बीज तुझ्यामध्ये, नवीन गोष्टी निर्माण करायची ताकद तुझ्यामध्ये निर्माण करता तुझ्यामध्ये. तर असं काय विचारतेस, मला जॉब कोण देईल? तुम्ही कोणाकडे पाहिले? जॉबकडे पाहिले. पण ज्याने जॉब बनवले तो तुमच्यामध्ये आला, ती निर्मिती तुमच्यामध्ये आली, ऑटोमॅटिक तुम्ही जॉब देणारे बनणार आहेत. आमेन. मग हे कसं होईल? हा शब्द प्रत्येकाला जीवनामध्ये येतो. मग तुम्ही कसं, कोणाकडे पाहता? कोणाकडे पाहता तुम्ही? निर्मितीकडे पाहता की निर्माण कर्त्याकडे पाहता, की जे वचन निर्माण करणार आहेत त्याच्याकडे तुम्ही पाहता? ही गोष्ट महत्वाची. पहिली, तुमच्या जीवनामध्ये सगळे लोक निर्मितीकडे पाहतात, जगातले लोक निर्मितीकडे पाहतात. अरे पण तो अशा कितीतरी गोष्टी निर्माण करेल. जर निर्माण करताच तुमच्यामध्ये आलाय, तर तुम्ही तुमच्याद्वारे राष्ट्राचे राष्ट्र उभे करेल. तुमच्याद्वारे अनेक लोक राष्ट्र ब्लेस होतील, कारण निर्माण करता तुमच्यामध्ये आलाय. तुम्ही निर्माण करत्याला विचारलंय हे कसं होईल, तो तुम्हाला दाखवून देईल हे कसं होईल. अब्राम, सारा, मुलगा नाहीये त्यांना जीवनामध्ये, आणि देव आला आणि त्याला सांगतोय की तुझी संतती तारे एवढी होईल. अरे मला एक मुलगा नाहीये, माझी बायको प्रेग्नेंट राहत नाहीये,
आम्ही एवढे वर्षाचे झालो तुझी सेवा करतोस, अजिबात इकडं अब्रामाने लक्ष दिलं नाही. त्याचा शब्द देव शब्द स्वर्गातून आलाय, त्या स्वर्गातून शब्दाकडे होतं की माझी संतती ताऱ्यासारखी होईल. आणि ज्यावेळेस निर्माण करता त्याच्यामध्ये आला, त्याला त्या दिवशी कळलं नसेल की त्याची संतती तारा एवढी होईल, पण देवाच्या योजनेमध्ये होती अब्रामाची संतती तारा एवढी होईल. आणि हे तारा एवढी संतती जगातली अब्रामाची देवाने निर्माण केली. तुम्ही आणि मी अब्रामाची संतती आहोत. मग विचारायचं कसं होईल? समस्या आली का? कोणाला विचारायचं? ज्या बाईला अक्कल नाही तिला विचारायचं, ज्या पुरुषाला अक्कल नाही त्याला विचारायचं, ज्यांनी 4 गोष्टी वाचल्यात त्याला विचारायचं कसं होईल. बरोबर आहे की नाही? सगळ्यात अगोदर कसं होईल हा जर प्रश्न तुम्हाला आला, तर तुम्ही देवाच्या शब्दाला विचारायला चालू करा की देवा हे कसं होईल, माझी कोर्ट केस कशी मिटल. हे देव तुम्हाला स्वप्नाद्वारे सांगल, दृष्टांताद्वारे सांगल. उद्या काय होणार आहे हे देवाला माहिती आहे. 10 वर्षांनी काय होणार आहे देवाने लिहून ठेवलंय, 25 वर्षांनी काय होणार आहे देवाने लिहून ठेवलंय, हजारो वर्ष तुम्ही कसे जीवन जगणार आहे देवाने लिहून ठेवलंय. जर त्याने तुमच्या भविष्यातल्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यात, तर मग ज्यांनी लिहिल्यात त्याला विचारायचं की ज्याने लिहिल्याच नाही त्याला विचारणार आहे तुम्ही, ज्याला माहितीच नाहीये. अशा बाबाकडे जाताना त्याला विचारता आमचं भविष्य सांगा. अरे त्याला त्याचंच भविष्य माहिती नाहीये. ज्याने भविष्य तुमचं लिहिलंय, ज्याने या जगाचं भविष्य लिहिलंय, जो रोज तुमच्यासाठी नवीन गोष्टी निर्माण करतोय, आज नंतर त्याला विचारायचं ही गोष्ट कशी होईल. समजले की नाही समजले? समजले का? प्रेग्नन्सीसाठी बीज लागतंय म्हणून माझ्याकडे बीज नाही, माझ्याकडे हजबंड नाहीये, माझं लग्न झालं नाहीये, मग तुम्ही त्याच्याकडे गोष्टी लावताल का? माझं लग्न होत नाही, मग काय का होत नाही, कसं होईल हे देवाला विचारायला पाहिजे. देव तुमच्यासाठी एक नवीन मुलगा तयार करत असेल, त्याच्यातल्या चुकीच्या गोष्टी निघून जात असतील, त्याला सामर्थ्याने भरत असेल, त्याचं व्यसन निघून जात असतील, त्याला कोणतरी पास्टर्स भेटले असतील, तो तिकडे सामर्थ्याने उभा होत आहे पवित्रामध्ये, तुम्ही इकडे पवित्र सामर्थ्याने उभा राहील. एक लेवलला येताल की 2 जण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात उभा राहताल आणि लग्न होऊन जाईल. तुम्हाला कळणार पण नाही कधी लग्न झाले ते. लय विचार करतात बायका, माझ्या मुलीचं लग्न कसं होईल. प्रत्येक गोष्टीचा विचार करता देवाच्या लोकांना. तुम्हाला गरज आहे देवाला विचारायची कसं होईल. तुम्ही कोणाला विचारता? निर्मितीला विचारता. हे निर्माण ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याला विचारता. घर बांधायचे तुम्ही सिमेंटकडे पहिल्यांदा बघता, जागा आहे की नाही बघता. अरे तू भाड्याच्या खोलीत आहे, देवाचे शब्द आलेत, तुला जागा देईन, सिमेंट देईन, पैसे देईन, सगळं देईन, कारण निर्मिती तुझ्यामध्ये आली आणि घर पण उभा करून टाकेल. ज्याचा 1 मजला झालाय त्याचा दुसरा होईल, ज्याचा दुसरा झालाय तिसरा होईल. तुमच्यामध्ये काय आलंय? तुम्ही कोणाकडे पाहिले? पहिल्यांदा कसं होईल कोणाला विचारले? येशूला विचारले, देवाला विचारले, निर्माण कर्त्याला विचारले. आणि जर निर्माण कर्त्याला तुम्ही विचारले तो सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून टाकेल. सायन्सच्या व्ह्यूनी जर पाहिलं आपण, सायन्स प्रेग्नन्सीसाठी स्त्री बीज आणि पुरुष बीज हे युनियन झाल्यानंतर काय होईल? प्रेग्नन्सी राहील. सायन्सच्या याने पाहिलं तर. मग तुम्हाला ज्या गोष्टी दिसतात किंवा ज्या गोष्टी ऐकल्यात तिथपर्यंत तुमची नजर जाते. आता तुम्हाला जी गोष्ट माहीतच नाही पुढे कशी होणार आहे, तुम्ही देवाला विचारायला पाहिजे, त्याच्या वचनाला विचारायला पाहिजे हे कसं होईल. आणि त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचा आन्सर आहे. माझा नवरा सुधरत नाही, कसा सुधरल तो तुम्हाला सांगेल. त्याला कसा लाईनवर आणायचा हे पण तुम्हाला सांगेल. तुमची सासू सुधरत नाही, ती कशी लाईनवर आणायची हे पण देवाला माहितीये. तुम्ही फक्त देवाला विचारायचे कसं होईल आणि पावलं टाकायचे. नवरा पण सुधरेल आणि सासू पण सुधरेल. किती लोक विचारतात हे कसं होईल माहित नसलेल्या गोष्टींना. कोण निवडून येईल कोणालाच माहित नसतं, कोण निवडून येईल. आणि मी एकदा प्रार्थना करतोय आणि देवाने मला दाखवलं. अमेरिकेचे जे आत्ताचे राष्ट्राध्यक्ष आहेत ना, ट्रम्प, ते बैलगाडीमध्ये चाललेत असे.
आणि पुढे एक डोंगर एकदम मोठा, आणि त्या डोंगरामध्ये असे घर आहेत, घर, आणि त्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये लाईट आहे, आणि मी त्या डोंगरामध्ये एका घरामध्ये आहे, आणि मी वरती आहे त्या डोंगरामध्ये, मी त्यांना खाली बघतोय. आणि जसे त्या गाडीतून उतरले, ते उतरल्या पडले, खाली पडले असे लगेच, आणि सपाट झाले असे. आणि देवाला विचारलं काय होईल देवा? देवाने सांगितलं ट्रम्प ह्यावेळेस पडणार आहेत. आणि त्यावेळेस देवाच्या लोकांनो हे ट्रम्प त्या वर्षी पडले. तुम्हाला कळतं की नाही? कळतं? परत आत्ता निवडणूक झाली, देवाची इच्छा आहे ट्रम्प आले. तुम्हाला कळतंय की नाही? ज्या खुर्चीवर बसवणार आहे त्याला विचारा कोण विजय होणार आहे. खूप पॅनिक होऊ नका. राज्य कोणाच्या पण हातात असू द्या, तुमचं राज्य तुमच्या देवाच्या हातात आहे. तुमचं जीवन तुमच्या देवाच्या हातात आहे. तुमचं सकाळपासून संध्याकाळच्या गोष्टी देवाच्या हातामध्ये आहेत. तुम्ही जगाच्या हातामध्ये नाहीत, तुम्ही देवाच्या हातामध्ये आहेत. राज्य कोणाच्या हातामध्ये असेल, पण तुम्ही देवाच्या हातामध्ये आहात. आणि जर तुम्ही देवाच्या हातामध्ये आहात तर तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही बाबेलमध्ये असले तरी सुरक्षित आहात, तुम्ही इराणमध्ये असले तरी सुरक्षित आहात, तुम्ही अमेरिकेत असले तरी सुरक्षित आहात, तुम्ही भारतामध्ये असले तरी सुरक्षित आहात. कारण तुमचं कंट्रोल तुम्हाला देवाच्या हातामध्ये तुम्ही कंट्रोल दिलेला आहे. पॅनिक होऊ नका कोणत्याही गोष्टीमध्ये. समजले का? होता ना पॅनिक. घर कसं बांधू, मुलींचं लग्न कसं होईल, भाडं कसं देऊ, कोर्ट केस कशी होईल. अरे देवाला माहिती, देवाला विचार. देवाने सगळं लिहून ठेवलेलं आहे, कोणत्या तारखेला काय काय होणार आहे. बोला येशू मसीह की. आणि जे देवाची इच्छा आहे, तुमची इच्छा आहे, एकत्र होती आणि तोच रिझल्ट येतो. सैतानाचा रिझल्ट येत नाही, कारण तुमची आणि देवाची इच्छा एकत्र झाली. एक मुलगा आहे देवाच्या लोकांना, मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. आणि मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, ऍडमिशन कसं भेटेल? सेट दिली, नेट दिली. त्या काळामध्ये नेट नव्हती, सेटच होती. आणि तो मुलगा देवाच्या लोकांना ऍडमिशन घेण्यासाठी बॉम्बेमध्ये गेला. ऍडमिशनची जागा आहे त्या हॉस्पिटलला, तिथं बोलवलंय, त्याचा नंबर आलाय, त्याला सीट्स आल्यात अशा काहीतरी, पण त्या सगळ्या सीट पेमेंट सीटच्या आहेत. मुलगा म्हटला अरे माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत पेमेंट सीटच्या सीट्स भरायला. आणि देवाच्या लोकांना तो मुलगा म्हटला मला पेमेंट सीटच्या नको, मी वेटिंग पिरियडला लागतो की मला दुसऱ्या सीट्स येतील आणि मला जवळ येईल माझ्या जिल्ह्यामध्ये. मला लांब जायचं नाही, धुळे वगैरे एवढं लांब जायचं नाही, मला खूप लांब मला जायचं नाही, एकदम माझी जिल्हा सोडून किंवा जवळच्या जिल्ह्यामध्येच, मला खूप लांबच्या जिल्ह्यामध्ये जायचं नाही. त्याने वेटिंग मध्ये टाकून दिलं. मुलगा घरी आलाय, सगळे लोक म्हणायला लागले अरे घ्यायचं ना तू. त्या मुलाला विचारते तू घ्यायचं ना ऍडमिशन. मुलगा, त्याचे आई वडील प्रार्थनेमध्ये, आई वडील प्रार्थना करतात, सगळेच प्रार्थना करतात. आता ऍडमिशन भेटेन की नाही माहितीच नाही वेटिंग मध्ये. आणि सडनली देवाच्या लोकांनो त्या मुलाच्या ऍडमिशनचा नंबर आला आणि त्या मुलाला ऑटोमॅटिक ऍडमिशन भेटलं आणि तो मुलगा डॉक्टर झाला. त्या मुलाने माझ्याकडे पैसे नाही याच्याकडे पाहिलं, त्याचं ऍडमिशन गेलं, पण देवाची इच्छा होती, त्यांनी परत देवाकडे पाहिलं की हा मला ऍडमिशन देऊ शकतो, देणारच, देऊ शकतो नाही. आणि तो प्रार्थना करत राहिला. ज्या जिल्ह्यामध्ये पाहिजे होतं ते ऍडमिशन त्याला तिथंच भेटलं. कारण देवाच्या लोकांना त्या मुलाने निर्मितीकडे पाहिलं नाही, निर्माणकर्त्याकडे पाहिलं. आणि ज्यावेळेस निर्माणकर्त्याकडे पाहिलं, त्याला विचारलं हे कसं होईल. येणाऱ्या दिवसात देवाने दाखवलं कसं होईल. बघ तुझं ऍडमिशन ऑटोमॅटिक मी करून टाकले. असं सीट त्या ठिकाणी देवाने फिट केलं की ती जागा त्या फक्त मुलालाच भेटली, बाकी कोणालाच भेटू शकत नाही. तुम्हाला कळतंय की नाही? लोकांकडे 50 लाख असले तरी त्यांना ऍडमिशन भेटलं नाही. लोकांकडे 1 करोड अकाउंट मध्ये भरायची ताकद आहे, पण त्यांचा नंबर लागला नाही. याच्या खिशात काहीच नाही, बँक मध्ये काही नाही, पण देवाने याचा नंबर लावलाय.
तो मुलगा निर्मितीकडे पाहिलं नाही, त्याने निर्माणकर्त्याकडे पाहिलं आणि निर्माणकर्त्याला विचारलं कसं होईल. मग तुम्ही विचारता कसं होईल, हे कोणाला विचारता? पहिल्यांदा निर्मितीला विचारता का निर्माणकर्त्याला विचारता? निर्मितीला विचारत असेल तर तुमच्यामध्ये अविश्वासच येईल. पण जर निर्माणकर्त्याला विचारत असाल तर तुमच्यामध्ये विश्वास वाढल आणि निर्माणकर्ता ती गोष्ट तुमच्यासाठी करून टाकेल. कशी होईल हे तुम्हाला पण सांगाल. प्रेज द लॉर्ड. मुलाने फीज भरली, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर सगळे पास केले, डॉक्टर झाला, प्रॅक्टिस झाली. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. आपला देव खूप पॉवरफुल आहे. तुमची इच्छा आणि त्याची इच्छा एकत्र झाली की बात खतम. तुम्हाला डायरेक्ट चेअरच, अथॉरिटीच. सैतान थरथर कापतात तुम्हाला, माहितीये का? कारण तुमच्यामध्ये येशू आहे. कोणाला विचारताना कसं होईल, कसं होईल कोणाला विचारताना? ज्या बाईला अक्कलच नाही, तिला, ज्याला थोडंफार नॉलेज आहे त्याच्यामधलं, जगामधलं, त्याला. अरे पहिलं देवाला विचारा, हे कसं होईल. तो करणार आहे आणि तो करून घेणार आहे. कोणाकडून करून घेईन सांगू शकत नाही, पण पहिली गोष्ट त्याला विचारा. त्याला विचारल्यानंतर तुमचा विश्वास वाढणार आहे. आणि जसा तुमचा विश्वास वाढणार आहे ती गोष्ट ऑटोमॅटिक तुमच्यासाठी रिलीज केली जाईल आणि ती गोष्ट तुम्हाला तुमच्या हातात, तुमच्या समोर एक दिवशी दिली जाईल. तुमची कॅपॅसिटी नाहीये घर घ्यायची, बंगला बांधायची, फॅक्टरी टाकायची. पण तुम्ही निर्माणकर्त्याला विचारायचं, मला फॅक्टरी टाकायची माझी स्वतःची, मला तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढवायचंय त्या लेवलला. आमच्या पास्टरांना जर देवदूत दिसतात, देव त्यांच्याशी भेटलाय, पण मला पण भेटायला पाहिजे. मग मी काय करायला पाहिजे? मी निर्माणकर्त्याकडे कंटिन्यू बोलायला पाहिजे, त्याच्याबरोबर कनेक्ट व्हायला पाहिजे. एक दिवशी देवदूत मरियेकडे आला, तुमच्या घरात पण येईल, तुमच्या गाडीत पण येईल. एक साक्ष आता ऐकली मी. एक पास्टर गाडी चालवते आणि येशू बसलाय पुढच्या सीटवर आणि देव त्यांच्याशी बोलतोय, ते देवाशी बोलतात आणि गाडी चालली एकदम स्पीड मध्ये. देव कधी तुम्हाला भेटेन सांगू शकत नाही. फक्त तुम्हाला निर्माणकर्त्याला विचारायचंय कसं होईल. तुम्ही कधी विचारलंय की येशू मला कसा भेटशील तू? नाही, मला घर कसं देशील हेच मला माहिती आहे ना. मला जॉब कसा देईल, माझ्याकडे पैसे कसे येतील देवा, मी ही उपजीविका कशी चालू, माझा आजार देवा कसा बरा करशील, हेच तुम्ही विचारलं असेल. पण स्वर्गीय गोष्टी कधी विचारल्यात का ज्या बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत? तर आज नंतर विचारायला चालू करा. मरायच्या अगोदर येशूला इथं भेटलंच पाहिजे, नंतर ते येशू बरोबर तुम्ही राहणारच आहेत कंटिन्यू. पण येशू, देवदूत, ज्या बायबल मधल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही रिएलिटी इथं पाहिल्या पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल ते करायची गरज पडली तरी चालेल, पण त्या गोष्टी ज्या बायबल मध्ये लिहिल्यात त्या इथं पाहिजेच, पाहिल्याच पाहिजे. किती जणांना वाटतं? सगळ्यांना नाही वाटत. अरे सगळ्यांसाठी ह्या गोष्टी आहेत. आज नंतर विचारा, देवा मला देवदूत पाहायचंय, देवा मला तुला पर्सनली भेटायचंय, मला स्वर्गातला दृष्टांत दे, मला नरक एकदा पाहून यायचंय कस काय. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची, निर्माणकर्त्याला विचारायचं हे कसं होईल. निर्मितीला विचारत बसू नका. मला एकच गोष्ट याच्यातून सांगायची. समजली तुम्हाला? समजली की नाही समजली? समजली. मग बसतान रडत, टेन्शन मध्ये, तणावामध्ये बसताल? अहो बसताल तुम्ही. तुम्हाला एवढं पाहिजे, माझं डेस्टिनेशन, मी मेलो तरी येशूकडे जाणार हे तुम्हाला फायनल माहिती पाहिजे. आपली वाट दुसरीकडे जाणार नाही, स्ट्रेट येशूकडे, कुठंच जाणार नाही, एवढं फायनल माहिती पाहिजे. असं जीवन जगायला शिका आज नंतर. शेवट काय होणार आहे? इथं 100 वर्ष माणूस जगला आणि 120 जगला, 60 जगला, 15 जगला, 40 जगला, काही पण जगला. काही लोकांना वाटतं मी गेल्यावर माझ्या मुलांचं काय होईल. अरे तुझ्या मुलांचं काय होईल? अरे त्यांनी पिढ्यानपिढ्या सांभाळत, तुझ्या मुलाला सांभाळू शकत नाही का? तुझ्या मुलाला, मुलींना एकदम चांगल्या लेवलमध्ये नेऊ शकत नाही का?
तू कोण आहेस त्यांना सांभाळणार? यार तू देव सांभाळणार आहे. तू गेली तरी परमेश्वर त्या मुलांना मुलींना सांभाळून टाकेल. असं विचार करू नका माझ्या नंतर कोण आहे. तुमच्या नंतर निर्माण करताच आहे, तुमच्या बरोबर आता पण निर्माण करताच आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. माझ्या नंतर कोणाला विचारताना कसं होईल? उठता बसता येशूला. कोणाला? कोणाला? येशूला विचारायचं कसं होईल. आणि ज्या परिस्थितीमध्ये ना त्या परिस्थितीत ती गोष्ट घडली जाते. नीट लक्षात ठेवा. आता पहा, नीट नीट ऐका. मरिया काय म्हटली? हे कसं होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही. बरोबर? अहो बरोबर आहे की नाही? म्हणजे मला पुरुष ठाऊक नाहीये, हे तिचं पुढचं वाक्य आहे मरियाचं. हे कसं होईल मला पुरुष ठाऊक नाहीये. म्हणजे मरियाला पुरुष ठाऊक नाहीये याचा अर्थ मरिया कुमारी आहे. आणि मरिया जर कुमारी आहे, मरिया जर पवित्र आहे आणि येशूला पवित्र मध्येच जन्म घ्यायचा आहे. तिचं लग्न झाल्यानंतर जन्म घ्यायचा नव्हता येशूला. म्हणजे जी कंडिशन तुमच्या जीवनामध्ये आहे आता सध्या, त्या कंडिशन मध्ये जी कंडिशन निर्माण झालेली आहे आजारामुळं किंवा कोणत्याही गोष्टीने ती कंडिशन निर्माण झाली असेल आणि तुम्ही विचारत असताल येशू कसं होईल, कर्जामुळे झाली असेल, तुमच्या मुलांनी गडबड केली असेल, नवऱ्यानी गडबड केली असेल, काहीतरी गोष्ट अशी झाली असेल तुमच्या जीवनामध्ये की ती कंडिशन तुमच्या जीवनामध्ये आली असेल किंवा शरीरात मध्ये असा काहीतरी बदल झाला असेल की तो आजार जडला असेल. आणि त्या आजारामध्येच परमेश्वर तुझ्यामध्ये जन्म घेऊ इच्छितोय. तू चांगली असताना परमेश्वराला गरज नाही तुझ्यामध्ये जन्म घ्यायची. मरिया पवित्र आहे आणि जर पवित्र मध्येच येशूला जन्म घ्यायचा आहे, कुमारीवरतीच जन्म घ्यायचा आहे, वचनाला कुमारी मध्येच जन्म घ्यायचा आहे असं लिहिलेलं आहे. मग ते कुमार पण बरं आहे की चुकीचं आहे? मग तुम्हाला दुःख आलं त्याच्यामध्ये जर येशू तुमच्या बरोबर येत असेल ते दुःख चुकीचं आहे की बरोबर आहे? जी गोष्ट आहे येशू त्या गोष्टीमध्ये ती गोष्ट करणारे कसं होईल? जर त्या गोष्टीमध्ये तुम्ही आता जीवन जगत आहात, त्रासामध्ये, टेन्शनमध्ये, ताणतणावामध्ये, आणि येशू तुमच्या जीवनामध्ये येणार असेल त्या कंडिशन मध्ये, ठीक आहे ती गोष्ट. तुम्हाला समजते की नाही समजते? अनेक स्त्रिया होत्या त्या काळामध्ये, अनेक मुली होत्या त्या काळामध्ये, पण एकीमध्ये पण ती पवित्रता देवाला दिसली नाही. चर्चमध्ये किती लोक येतात? भरपूर लोक येतात, पण ह्या चर्चमध्ये देव बघतो अरे हे 50% लोक खूपच पवित्र आहेत. म्हणजे बाकीचे पण पवित्र असतात. हे 50% लोक अजिबात मोबाईल मध्ये उघड्या मुलाचा फोटो आला हे पाहतच नाही, डोळे बंद करतात, वरती स्क्रीन घेतात, मग ते स्वतःला जपतात एक गोष्टीमधून. असे 50 लोक आहेत. आणि दुसरे 50 लोक आहेत ते थोडं बघतात आणि पुढे ढकलून देतात, पण थोडं बघतातच. समजते की नहीं समजते? ऐसे बहुत लोग हैं जो ऐसे करते हैं कि नहीं करते हैं? सब लोग नहीं हैं लेकिन है लोग, वो ऐसे करते हैं. जब कोई ऐसा आएगा पिक्चर तो अपनी आंख बंद करके लेने का, बोले यीशु मसीह की, उसको देखने का नहीं तो दावीद जैसे बन जाएंगे आप. आता ते 50 लोक पवित्र आहेत, ते अजिबात डोळे बंद करतात. त्याच्यामधले आणखी काही आहेत ना, ते एकही दिवस असं चुकवत नाही की ते गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करणे. ते कंटिन्यू गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करतात. त्याच्यातले 10 जण आहेत, ते जातात गुडघ्यावर जातात, प्रार्थना करतात, बायबल वाचतात. त्याच्यातले 1-2 जण 2-3 दिवस करत नसतील, 1-2 दिवस सोडून देत असतील, घरचा ताण असेल, तणाव असेल. आणि त्या 10 जणांमधले रोज जाऊन प्रार्थना करणारे आहेत. त्याच्यामधले 3-4 जण राग आल्यानंतर गडबड करत असतील, राग आल्यानंतर परत त्यांचा ओरिजिनल स्वभाव त्यांच्यामध्ये येत असेल. येतो की नाही ओरिजिनल स्वभाव? अहो येतो की नाही? राग आल्यावर ओरिजिनल स्वभाव तुमचा फोटो काढून चर्चला दाखवायला पाहिजे. आणि सगळ्यात बेस्ट सांगतो, घरची जी कंडिशन आहे ना, लहान मुलांना विचारायची, त्यांना सगळं माहिती असतं, सगळं पाहत असते ते क्या हो रहा है. ते मुलं सगळे सांगते आई वडील कसे आहेत. समजलं की नाही? समजलं की नाही? तुमची आई कशी, वडील कसे, ते सगळी स्टोरी तुम्हाला सांगते, एकदम भारी लिहून देतील. आता ते 10 जणांमधले राग आल्यानंतर 3-4 जण पहिला स्वभाव येत असेल त्यांच्यामध्ये, बरोबर की नाही? आणि पहिल्या स्वभावामध्ये रागून काहीतरी करत असतील 4-5-10 दिवस. देव त्यांना म्हणतो थोडं बाजूला ठेवा.
पण जे रागामध्ये पण देवाबरोबर कनेक्टेड असतात, कसं होईल हे बघत असतात. ते अजिबात ओरिजिनल, त्यांचा स्वभाव एकदम मेलेला आहे, येशूचा स्वभाव त्यांच्यामध्ये दिसतो, असे लोक देव पाहत असतो. त्याच्यामधले 3-4 लोक आहेत. किती राहिले? फक्त किती? पवित्र तर 100 आहेत, राहिलेत किती? 3-4. आता 3-4 मधलं पण परमेश्वर सिलेक्ट करतो. एकदम काय करतो? एकदम कंटिन्युटी मध्ये कोण राहतंय, किंवा बिझनेस मध्ये कोण गडबड करतंय याच्यामध्ये, किंवा जगातल्या गोष्टीमध्ये वावरताना कोण काय गडबड करतंय. दळण आणायला गेलेत आणि दळण 5 किलो आणि तुम्ही सांगायचं 4 किलो. 1 किलोचे पैसे 6, 7, 8 रुपयांनी काय होणार आहे का? माडी बांधू शकत नाही, पण तुम्ही कमी सांगणारच त्याच्यामधले पण, किंवा अर्धा किलो तरी कमी सांगणार, काहीतरी कमी सांगणार. देव पण त्याला बघतो, अरे हा पण थोडा जरा कमी आहे. पण 1 किंवा 2 असे असतात, ते कंटिन्यू देवाच्या उपस्थितीमध्ये चालत असतात. देव सांगल तसा बस. ते दळणला गेले, 5 किलो, 50 ग्रॅम, 40 ग्रॅम, काय असेल ते सांगतील, त्याचे पैसे देऊन येतील. म्हणजे त्यांच्या व्यवहारामध्ये पण देवाच्या लोकांना ॲक्युरेट ते चालतील, सगळ्या गोष्टीमध्ये ॲक्युरेट चालतील. 100 लोक आहेत, पण 100 मधले सगळ्यात पुढं पवित्र पवित्र होणारे लोक कोणते आहेत? 1 किंवा 2च ते जागेवरती पोहोचलेत. माझी इच्छा आहे 100चे 100 पण त्या जागेवरती पुढे यावात. किती? आणि देवाची इच्छा आहे 100चे 100 ह्या जागेवरती यावं. 1000चे 1000, लाखोचे लाखो, करोडोचे करोड लोक येशूच्या जवळ यावं, एकदम पूर्ण पवित्रतेने भरलेले. अशी मरिया होती त्या काळामधली. ती एक गोष्ट, एक तिसरी होती का एकदम देवाजवळ होती, आणि तिची पवित्रताच देवाच्या लोकांनो, देवाचं बीज खेचलं तिने तिच्यामध्ये निर्माण करण्यासाठी. एक गोष्ट ऐका, बीज येण्यासाठी जमीन लागते, आणि प्रभूचं वचन येण्यासाठी तुमची पवित्रता लागते. आणि जर तुमची पवित्रता परफेक्ट आहे देवाच्या इच्छेनुसार, तर बीज तुमच्यामध्ये वाढन आणि गोष्टी निर्माण करेल. आज नंतर कोणाला विचारताना कसं होईल सांगा मला? कोणाला? येशूला किंवा देवाला? घरामध्ये भांडणं झाले, चुपचाप बैठो, चमत्कार हो जाएगा. पैसे नहीं, चमत्कार हो जाएगा. तुम्हारे लिए समुद्र खोल दिया जाएगा. मला एक गोष्ट आज सांगायची, कसं होईल हे फक्त मरियेने देवाच्या वचनाला विचारलं. तुम्ही पण देवाच्या लोकांना फक्त देवाच्या वचनाला विचारायचं, कसं होईल? मी जगामध्ये एकटी आहे, माझं कोण नाही, आणि मला कोण काय करील? अरे तुझं सगळं देवाने लिहिलंय, तुला फक्त देवाच्या रस्त्यामध्ये चालायचंय. सगळ्या गोष्टी देवाने तुझ्यासाठी ठेवलेल्या आहेत, तुला फक्त चालायचंय. तुला कधीच एकटेपणा वाटणार नाही, कारण तू येशू तुझ्या बरोबर, सकाळी उठल्याबरोबर तुझ्या बरोबर, झोपताना तुझ्या बरोबर, काम करताना तुझ्या बरोबर, चालताना तुझ्या बरोबर, कुठं जाईन तिथं येशू तुझ्या बरोबर. मग कशाला टेन्शन घेता? कसं होईल? जे होईल ते चांगलंच होईल. माझी बायको पळून जाते की काय, कसं होईल? अरे बायको पळणारच नाही, तू प्रभूमध्ये परफेक्ट आहे, तिला बांधलंय देवाने, ती तुझ्यापासून दूर जाऊच शकत नाही. का? प्रभूने तुला बांधलेलं आहे. तू प्रभूला विचारलंय कसं होईल? प्रभूने एकदम परफेक्ट करून सगळ्या गोष्टी ठेवल्या. पहिली गोष्ट, जी गोष्ट तुम्हाला माहित नाही ती गोष्ट तुम्हाला माहित करून घ्यायची असेल तुमच्या जीवनामधली, तर पहिली गोष्ट देवाच्या लोकांना देवालाच विचारायचं, कसं होईल? हे कसं होईल? जी गोष्ट तुम्हाला माहित नाही. मरियेला माहित नाही कसं होईल, पण ज्या कंडिशन मध्ये मरिया होती, कुमारी होती, त्या कंडिशन मध्येच देव तिच्यामध्ये जन्म घेणार होता. तिने देवदूताला विचारलं कसं होईल, देवाला विचारलं कसं होईल, आणि देवदूताने तिला सांगितलं कसं होईल. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, परत देवाची छाया तुझ्यावरती येईल. पवित्र आत्मा निर्माण करताय, आणि तुम्हाला परमेश्वर देवाचं एक आच्छादन देईल. जर निर्माण करता तुमच्यामध्ये आलाय, तर निर्मिती ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये दिसायला लागेल. तुम्हाला निर्मितीची गरज पडणार नाही. दानिएल याचा 6वा अध्याय आणि 7वं वचन. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब, अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजआज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की
हे राजा, 30 दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करेल तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे. दानिएल नावाचा संदेष्ट आहे आणि तो दुसऱ्या देशामध्ये आहे आणि देवाच्या लोकांनो तो स्वतःच्या देशामध्ये नाही आणि तो खूप हुशार आहे. 120 लोक अधिकारी निवडले, त्यांच्यावरचे 3 अधिकारी, त्याच्यामधला तो नंबर आहे. आणि त्या राज्यामधल्या लोकांना जलशी होती, कारण दानिएल खूप धार्मिक आणि देवाच्या लोकांना खूप टॅलेंट होता. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये वास करत होता. त्याला पकडायचा प्रयत्न केला कशामध्ये, पण दानिएलला पकडू शकले नाही. मग ते म्हटले शेवटी आपण मनुष्याला कशात पकडायचं, त्याची धार्मिक विधी त्याच्यामध्ये पकडू. हा दानिएल रोज प्रार्थना करतोय, सकाळ दुपार संध्याकाळ देवाला विचारतोय कसं होईल. सकाळी विचारतोय कसं होईल, दुपारी विचारतोय कसं होईल, संध्याकाळी विचारतोय कसं होईल. आणि कंटिन्यू देवाच्या लोकांनो दानिएल देवाबरोबर बोलायचा, 3 वेळेस प्रार्थना करायचा. आणि ह्या बाकीचे ज्यांना जलसी आली त्या सरदारांनी राजाकडे गेले आणि राजाला सांगितलं की हो राजा, एक आपण असे आदेश काढू, असा एक कायदा काढू की त्या कायद्यामध्ये असं करू की 30 दिवस कुणी स्वतःच्या मानवाची आराधना करायची नाही आणि त्याच्या देवाची पण आराधना करायची नाही, फक्त तुमचीच आराधना करायची. राजाकडून साईन घेतली. सगळ्या राज्यामध्ये देवाच्या लोकांनो सांगून टाकलं की 30 दिवस कुणीच आराधना करायची नाही, स्वतःच्या देवाची किंवा मानवाची. फक्त आराधना करायची ठरली तर राजाची करायची, राजाकडे लक्ष द्यायचं, बाकी कोणाचंच काहीच नाही. दानिएल बिचारा जायचा, गुडघ्यावरती प्रार्थना करायचा, दुपारी प्रार्थना करायचा, संध्याकाळी प्रार्थना करायचा. दानिएलनी त्याचा नित्य नियम चुकू दिला नाही, कारण तो देवाला रोज विचारायचा देवा कसं होईल. सकाळी विचारायचं कसं होईल, दुपारी विचारायचं कसं होईल आणि संध्याकाळी विचारायचं कसं होईल. ज्यावेळेस तुम्ही देवाला विचारताना कसं होईल, देवाच्या लोकांनो, देवाने तुम्हाला अगोदरच सांगितलेलं असतं कसं होईल. बायबल सांगतं येणाऱ्या सगळ्या गोष्टी देव त्याच्या संदेशाला अगोदरच प्रगट करत असतो. समजलंय तुम्हाला? दानिएलला पण सगळ्या गोष्टी अगोदर प्रगट केल्या असतील. दानिएलच्या जीवनामध्ये काय घडणार आहे. आता 2 शब्द आहेत. एक शब्द राजाचा आहे, जो नियम आहे की जर तुम्ही आराधना केली तुमच्या देवाची आणि तुमची, तर तुम्हाला काय करावं लागेल, सिंहाच्या गुहेत टाकावं लागेल. आणि दुसरी देवाचा शब्द आहे, तो म्हणतोय रोज आराधना कर, मला विचार कसं होईल. आता दाविदाला कळलंय, अरे मी संकटामध्ये, मी काय करू. दानिएल तर रोज विचारायचा मी कसं होईल. त्या दिवशी त्याच्या कानावरती आलं की आता सिंहाच्या गुहेत टाकायचंय, मी जर आराधना करायचं थांबवलं तर मी तर देवाला विचारतो कसं होईल. दानिएल गेला, विचारलं देवाला कसं होईल. देव म्हटला अरे कर, रोजची आराधना आहे तशीच कर. दानिएल रोज जायचा, प्रार्थना करायचा, सकाळ दुपार संध्याकाळ. त्या लोकांनी पाहिलं. आता त्या काळामधला राजाचा नियम म्हणजे परफेक्ट नियम. दानिएलला उचललं आणि सिंहाच्या गुहामध्ये टाकलं. आज ज्यावेळेस सिंहाच्या गुहेमध्ये गेलाय, दानिएलने कधीच विचार केला नसेल हा सिंह मला येऊन खाईल की काय, मी दुसऱ्या देशामध्ये आलोय, आता होईल काय, काय करू आता, मी रडू की सिंहापासून पळून जाऊ, नेमकं मी काय करू आता. देवाने सिंहाकडे, दानिएलने सिंहाकडे पाहिलंच नाही. देवाच्या लोकांनो, त्यांनी देवाला विचारलं कसं होईल आणि देवाने सांगितलंय तुझा नित्य नियम तू करत राहा. दानिएल करत राहिला. देवाच्या लोकांनो, सिंहाच्या गुहेमध्ये पण दानिएल सकाळी प्रार्थना, दुपारी प्रार्थना, संध्याकाळी प्रार्थना. दानिएलनी देवाच्या लोकांनो देवाचे शब्द मोडले नाही. देवाला जी गरज आहे ती गरज देवाच्या लोकांनो जो मनुष्य कंप्लीट करतो, त्याच्या जीवनामध्ये देवाची जी गरज जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कंप्लीट करतो, देव त्या मनुष्याची गरज कंप्लीट करून टाकतो. मग ती कितीही मोठी गरज असेल, कितीही मोठं संकट असेल, कितीही मोठी समस्या असेल किंवा काही पण गोष्ट असेल जगामधली, जर गरज त्याची ती आहे तर ती गोष्ट देवाच्या लोकांना देव त्याला देईल. देवाची गरज आहे दानिएलने 3 टाइम प्रार्थना करावी. आता दानिएलची गरज आहे मी सिंहाच्या गुहेतून बाहेर यावं. आता जर दानिएल देवाची प्रार्थना करतोय, देवाची गरज भागवतोय, तर देव पण दानिएलची गरज भागवेल. डायरेक्ट देवदूत पाठवला.
देवदूत पाठवला आणि डायरेक्ट सांगितलं, सिंहाचं तोंड बंद केलं. सिंह दानियेलला खाईना. ते म्हटले आम्ही देवाचा शब्दच कंप्लीट करतो. आता दोन गोष्टी आहेत, दानियेलची गरज कंप्लीट झाली पाहिजे, सिंहाची पण गरज कंप्लीट झाली पाहिजे. या दोन्ही गोष्टी देवासमोर आहेत. आणि जर दोन्ही गोष्टी देवासमोर आहेत, एक तर सिंहाला दानियेलला द्यावं लागल. सिंहाची गरज कंप्लीट करायची ठरली तर दानियेलला खायला द्यावं लागल, कारण सिंहाला पण काहीतरी खायला द्यायला पाहिजे. पण तो देव आहे, त्याला माहिती आहे कसं करायचं. ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना कसं होईल, तो स्वर्गीय देव आहे, कसं करायचं. सिंहाचे तोंड बांधलेत. दानियेलनी देवाची गरज कंप्लीट केली, सिंहाने देवाची गरज कंप्लीट केली. राजा सकाळी आला, दरवाजा उघडला. अरे दानियेला, तुझ्या देवाने तुला वाचवलंय की काय? तो म्हणतो येस महाराज. दानियेल बाहेर आला. ज्यावेळेस दानियेल बाहेर आला देवाच्या लोकांनो, त्यावेळेस ज्या लोकांनी दानियेलवरती जो कायदा आणलेला होता त्या लोकांना पकडलं, त्यांच्या मुलाबाळांना पकडलं, सगळ्यांना पकडलं आणि देवाच्या लोकांनो ज्यांनी तो कायदा आणला होता त्या सिंहाच्या गुहेमध्ये ते टाकून दिले. आणि जसे सिंहाच्या गुहेत टाकून दिले, बायबल सांगतं त्यांची हड्डी खाली पोचली तळाला, तोपर्यंत त्यांचं मांस त्या सिंहाने नष्ट केलं. याचा अर्थ देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही देवाची गरज कंप्लीट करता, देव तुमची गरज कंप्लीट करतोय. सिंहाने जर दानियेलला खाल्लं नाही, त्याला वाचवलंय. दानियेलनी देवाची गरज कंप्लीट केली, देव पण दानियेलची गरज कंप्लीट करणार, त्याला सिंहाला खाऊ देणार नाही. सिंहाचं तोंड बांधलंय, आता सिंहाची गरज देव कंप्लीट करील. कशी? एकच दानियेल भेटला असता, पण ज्यांनी तो कायदा आणला त्यांचे सगळे कुटुंब देवाच्या लोकांनो त्या सिंहाच्या गुहेत टाकले आणि त्यांचं पूर्ण कुटुंब मुळा सकट देवाने नाश केला आणि सिंहाची गरज कंप्लीट केली. या काळात पण अशाच गोष्टी घडणार आहेत, लक्षात ठेवा. या काळात पण अशाच गोष्टी घडणार आहेत. संपूर्ण मुळा सकट कुटुंब नष्ट होणार आहेत. समजले की नाही समजले? समजले? येणाऱ्या दिवसात तुम्ही बघताल, चॅनलवर बघताल, टीव्हीवर बघताल की मुळाचे सगळे कुटुंब देवाने नष्ट करून टाकले त्या पृथ्वीवरून, कारण त्या मंडळीने देवाची गरज कंप्लीट केली आणि या मंडळीची गरज देव कंप्लीट करेल. आमेन, आमेन, आमेन. येशू मसीह की, येशू मसीह की, प्रेज द लॉर्ड. आता दुसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला असं शिकायचंय देवाच्या लोकांनो, कितीही मोठं संकट आलं तर त्या संकटाकडे पाहत बसायचं नाही. त्या संकटामध्ये देवाची गरज काय आहे माझ्या जीवनामध्ये ती कंप्लीट करत राहा. ऑटोमॅटिक तुमची गरज देव कंप्लीट करून टाकेल. बाकी तुम्हाला ती गरज किती मोठी आहे, ते संकट किती मोठे आहे, त्याच्यातून कसं बाहेर यायचंय, काय करायचंय, तुम्ही एकदम सुरक्षित राहणार आहेत, काय करायचं ते देव करील. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्या या मोठ्या संकटामध्ये, छोट्या संकटामध्ये, कितीही मोठं संकट आलं, मला माझ्या देवाचे शब्द माझ्या जीवनामध्ये कंप्लीट करायचे आहेत. खोटं बोलायचं म्हणजे नाहीच बोलायचं, लोभ धरायचा नाही म्हणजे नाहीच धरायचं. सिंहाच्या तोंडामध्ये पण दानियेल देवाचे शब्द कंप्लीट करतोय. जर तुम्ही सिंहाच्या तोंडामध्ये आणि देवाचे शब्द कंप्लीट करताय तर देव तुमची गरज कंप्लीट करणार आणि तुम्हाला त्या खड्ड्यातून, संकटातून, कर्जातून, व्याभिचारातून, वाईट गोष्टीतून परमेश्वर काढून टाकेल, कारण तुम्ही देवाची गरज कंप्लीट केली. प्रॉब्लेम काय होतो माहिती का? इथं संकटामध्ये जे देवाला पाहिजे ना ते तुम्ही करत नाहीत. एक देवाने दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांतामध्ये पाहिलं, एक बगीचा आहे आणि त्या बगीच्याला फुलं आहेत, गुलाबाचे झाड आहेत आणि त्या झाडांना काटेच आहेत, फक्त गुलाब नाहीच, फक्त काटे आलेत. आणि जर काटे आलेत, त्या काट्यामध्ये पण देवाच्या लोकांनो, त्या त्रासामध्ये पण जे लोक प्रभूशी एकनिष्ठ राहतात त्यांच्या जीवनामध्ये शारूचा गुलाम फुलतो म्हणजे फुलतोच. ज्यांना कळलं असेल त्यांना, अरे शारोचा गुलाम म्हणजे येशू. त्या व्हिजन मध्ये पुढे पाहिलं, त्या काट्यांच्या जागेवरती मोठे मोठे गुलाबाचे फुलं यायला लागले.
शारोचे गुलाम यायला लागले, वचन यायला लागले. ही परिस्थिती बदलून जाणार आहे. तुम्ही काट्यामध्ये असताल, एखादी गोष्ट तुमच्यात कमतरता असेल, असे दिवस येतील परमेश्वर सडनली तुमच्या हातामध्ये देईल, ती कमतरता दूर करेल. परिस्थितीमध्ये तुम्हाला डाऊन केलं असेल, शरीराच्या आजारांनी डाऊन केलं असेल, घरातल्या ताणतणाव टेन्शनमध्ये तुम्हाला त्रास दिला असेल, तुमच्या मुलींनी तुम्हाला त्रास दिला असेल, पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही देवाचं वचन घेऊन जगतात, देवाच्या वचनाच्या बाहेर जाऊन जगले नाही. काही पण झालं तरी मला देवाच्या वचनावरच जगायचंय. मी देवाचं वचन सोडू शकत नाही. या त्रासामध्ये पण मी देवाचं वचन सोडू शकत नाही. असे मुलं मुली मला बोलतात की मला असं वाटतं घराच्या बाहेर निघून जावं, पण त्या त्रासामध्ये तुम्ही घरातच राहतात. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच घरात राहावं, घर सोडू नये. आणि तुम्ही देवाची ज्यावेळेस इच्छा कंप्लीट करतात, त्या काट्यामध्ये पण येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर गुलाबाचे फुल आणेल. घरामध्ये शारूनचा गुलाम उमलला जाईल. ते मुलं बदलले जातील, परिस्थिती बदलली जाईल, संकट बदलले जातील, आजार निघून जाईल. आणि प्रभू देवाच्या लोकांनो, तुम्ही देवाची इच्छा कंप्लीट केली, गरज कंप्लीट केली, देव तुमची गरज कंप्लीट करेल. परिस्थिती बदलायला तो देव आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त देवाचा शब्द धरून चाला. तुम्हाला वाटतंय ना आता अवघड होतंय, परिस्थिती आल्यानंतर असं वाटतं की कधी कधी सोडून द्यावा सगळं, वाटतं कधी सगळं सोडून द्यावं सगळं. पण प्रभूने मला त्याच्यातच बनवले, लक्षात ठेवा. कारण त्या परिस्थितीतून, त्या सगळ्या गोष्टीतून एकदम मला स्ट्रॉंग बनवले देवाने. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशी परिस्थिती येते जीवनामध्ये, येते की नाही? अहो येते की नाही? येते. पण प्रभू म्हणला या काट्यामध्ये पण येणाऱ्या दिवसात गुलाब दिसतील तुला. बोले यीशु मसीह की, यीशु मसीह की. अम्मा बहुत खुश है. बोले यीशु मसीह की, यीशु मसीह की. कसं होईल विचार करू नका. परिस्थितीला, त्या प्रॉब्लेमला पळून जाऊ नका. तुम्ही पळून जाणारे लोक नाहीत, तुम्ही सामना करणारे लोक आहेत, प्रभूचे लोक आहेत. तुम्ही प्रभूचे बच्चे आहेत, प्रभूचे मुला मुली आहेत तुम्ही. देवानी सैतानाशी झगडला, तो एका क्षणात सैतानाला पाडले, पळून गेला नाही प्रभू. त्या परिस्थितीमध्ये स्थिर राहा आज नंतर. प्रत्येक काट्याच्या परिस्थितीमध्ये शारोनचे गुलाम उगणार म्हणजे उगणार, आणि ते असे उगणार की जग तुमच्याकडे पाहणार. आमेन, आमेन. असं कधी वाटेल परिस्थितीला पळून जावं? वाटेल असं? त्या परिस्थितीमध्ये एकच गोष्ट शिकायची आज, देवा हे कसं होईल, देवाला माहिती कसं करायचं. तुम्ही देवाच्या शब्दाची गरज कंप्लीट करत राहा, बाकी काहीच करू नका. स्थिर शांत बसा, देवाच्या उपस्थितीत बसा, रडा, देवाला सांगा, मनुष्याला सांगत बसू नका. त्या व्यक्तीमध्ये ऑटोमॅटिक चेंज यायला लागेल. त्या स्त्रीमध्ये चेंज येईल, त्या मुलांमध्ये चेंज येईल, त्या सासू सासऱ्यांमध्ये चेंज येईल, आजूबाजूच्या लोकांमध्ये चेंज येईल. फक्त तुम्हाला त्या काट्याच्या परिस्थितीमध्ये येशूचा शब्द कंप्लीट करत राहायचे. जर रागाने तुम्ही निघून गेले, त्या गुलाबाच्या झाडाला काटेच येतील, फुलं येऊ शकत नाही. काय करताल आज नंतर? गरज कोणाची कंप्लीट करायची त्या वाईट परिस्थितीमध्ये, संकटामध्ये? देवाला विचारा कसं होईल. जर दानियलला देव सिंहाच्या गुहेत काढतोय, तर देव तुम्हाला कर्जातून ऑटोमॅटिक बाहेर काढेल. देव तुम्हाला कोर्ट केस मधून ऑटोमॅटिक बाहेर काढेल. देव तुम्हाला वाईट गोष्टीच्या परिस्थितीमधून ऑटोमॅटिक बाहेर काढेल. ज्या परिस्थितीने तुम्हाला डाऊन करायचा प्रयत्न केलाय, त्या परिस्थितीतून, ती कसली पण असेल, व्यसन असेल, व्यभिचार असेल, वाईट गोष्टी असतील, त्या वाईट गोष्टीतून प्रभू तुम्हाला बाहेर काढेल. पण त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आज देवाला प्रूव्ह करून द्यायचंय, प्रभू हे काटेत, ठीक आहे मला त्रास होतोय, पण इथं तू त्या काट्यांना फुलं आणणारा देव आहेस. जी जमीन पीक देत नाही, त्या जमिनीला तुझे पावलं लागल्यानंतर त्या जमिनीला पीक देणारा तू देव आहे. ज्या लोकांचं जीवन उजाडे, तुझी एंट्री झाली, त्यांचं जीवन एकदम पवित्रतेमध्ये बदललं, एकदम हरियालीमध्ये बदललं, एकदम हिरवगार रानासारखं बदललं, तर तू पण माझं जीवन बदलणार आहे. तेव्हा काय करायचंय आज?
कसं होईल, काय करील, हे परिस्थितीला विचारत बसू नका. जे वैरी दानिएलचे होते ते नष्ट केलेत. जे वैर्याने ही परिस्थिती तुमच्या जीवनात आणली, ते वैरी परमेश्वर आज नंतर पूर्णपणे तुमच्या जीवनातून नष्ट करणार आहे. पूर्ण 100%. एखादा पडत असला तर त्याला साथ द्या. एखादा हजबंड आहे, पडत असतोय असा, त्याला साथ द्या. त्याला किक मारू नका. आउट, तू चूक केलीस, आउट. तो गेल्याने तुमच्या जीवनात इफेक्ट होणार आहे. पण जोपर्यंत तो आहे त्याला जगवायचा प्रयत्न करा. काय करावं लागेल याच्यासाठी मला, ते मी करायला तयार आहे. काही पण. या हजबंडला माझ्या जीवनात ठेवण्यासाठी मला काय गोष्ट मोजावं लागेल, ती गोष्ट मोजायला मी तयार आहे. कारण हा माझा अर्ध शरीर आहे. आणि जर तुम्ही तुमच्या अर्ध्या शरीरावर प्रेम करू शकत नाही, तुम्ही ईश्वर प्रेम करू शकतच नाही. तुम्ही रोज प्रार्थना केली, बायबल वाचलं, संपलं. तुम्ही जर त्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये तुमच्या हजबंडचा हात तुम्ही सोडून दिलाय, नो. पण ती स्त्री त्या कष्टामध्ये, त्या ताणतणावामध्ये, नवरा मारतोय, बोलतोय, दारू पितोय, वाईट करतोय, तरी स्त्री त्या परिस्थितीमध्ये देवाची गरज कंप्लीट करते, त्याला सोडवायला तयार नाहीये. एक दिवशी असा येईल त्या स्त्रीच्या जीवनामध्ये, त्याचं व्यसन निघून जाईल, त्याच्या वाईट गोष्टी निघून जातील. त्या स्त्रीने देवाची गरज कंप्लीट केली, देव त्या स्त्रीची गरज कंप्लीट, त्या पुरुषाला चांगला करेल, त्याच्या लाईफमध्ये तो घेऊन येईल. दुसऱ्या गोष्टीमध्ये काय करायला पाहिजे, संकट आलं तर काय करायला पाहिजे, कसं होईल. एक व्यक्ती होता, फ्लॅट घेतला त्याने, आणि फ्लॅट घेतल्यानंतर काही दिवस हप्ते भरले, आणि अशी परिस्थिती आली त्या काळामध्ये की तो व्यक्ती हप्ते भरायकडे त्याच्याकडे पैसेच राहिले नाही. बँकेच्या नोटीस आल्या. हप्ते थकल्यानंतर बँकेच्या नोटीस येतात की नाही? अहो येतात की नाही? तुमचे बँकेचे हप्ते कधीच थकणार नाहीत. तुमचं कर्ज परमेश्वराने काढून टाकलेले, कारण तुमच्यावर देवाचा हात आहे. तुम्ही देवाची गरज कंप्लीट केलेली आहे. आता हा व्यक्ती काय करू शकतो? पास्टरला फोन केला, प्रार्थना केली, आणि या वाईट परिस्थितीमध्ये, वाईट ज्यावेळेस नोटीस येतात, लोक कोण पैसे देत नाही, नातेवाईक कंप्लीट आपली गरज करत नाही. याला फोन कर, त्याला फोन कर, आणि मला 2-3 लाख दे, एवढे थकलेत, एवढे थकत राहिलेत, एवढे मला भरायचेत 3 लाख रुपये. आणि देवाच्या लोकांनी ह्या परिस्थितीमध्ये, ज्यावेळेस वाईट परिस्थिती कोणीच हात द्यायला तयार थांबत नाही. अनुभव असेल तुम्हाला, असेल वाईट परिस्थितीत. पण जे खरे देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आहेत, ते तुम्हाला हात देतील. नीट लक्षात ठेवा. आणि हा व्यक्ती प्रार्थना करतोय, पास्टर त्याच्यासाठी प्रार्थना करते. आता ती जप्ती येणार आहे. जप्ती आल्यावर डेंजर असतं ना, आपली इज्जत जाते की नाही? जाते. ते पोलीस, ते बँकेचे साहेब, आणि मग त्यांचं ते लॉक सेल करणार, मग घराच्या बाहेर काढणार. त्या सगळ्या नोटीस येऊन थकले, परिस्थिती अशी तयार झाली. आणि ह्या परिस्थितीमध्ये ही पुरुष आणि ही स्त्री देवाच्या लोकांनो देवाच्या उपस्थितीमध्ये बसायचे, प्रार्थना करायची, देवाची गरज आहे ती कंप्लीट करायची, म्हणजे देवाच्या इच्छेनुसार जीवन जगायचे. अशी गोष्ट येणार आहे का? आता ते बँकेचे अधिकारी येणार आहेत आणि घर खाली करायला लावणार आहेत, पण ते देवाची गरज कंप्लीट करत राहिलेत. कुणी त्यांची गरज कंप्लीट करायला तयार नाही 3 लाख रुपये द्यायला. अशी गोष्ट 3-4 दिवसात अशी घडून आली देवाच्या लोकांनो. काहीतरी त्यांची शेती होती, ती विकली, आणि त्यांना फोन आला, आणि तुझे पैसे घेऊन जा, हे 5-6 लाख रुपये, आणि बाकीचे नंतर देतो. आणि देवाच्या लोकांनो ते पैसे त्यांच्या अकाउंटवर आले. काही दिवसांनी बाकीचे पैसे आले, आणि अख्खा फ्लॅट नील केला देवाच्या लोकांना पूर्ण. समजते की नाही समजते? कसं होईल? अरे त्याला माहिती कसं होईल, कसं होईल त्याला माहिती कसं होईल. बाकीच्यांना माहित नसलं तरी पण चालेल. आज नंतर येशूला विचारा कसं होईल. परिस्थितीला विचारू नका कसं होईल. त्या परिस्थितीमध्ये फक्त येशूची गरज कंप्लीट करा. दुसरी गोष्ट समजली तुम्हाला? संकटामध्ये, वाईट गोष्टीमध्ये कसं होईल हे फक्त देवाच्या लोकांना, ज्यावेळेस तुम्ही
देवाची गरज कंप्लीट करता, देव तुमची गरज कंप्लीट करील आणि त्या परिस्थितीमधून बाहेर काढील. देवाला माहिती आहे तुम्हाला कसं बाहेर काढायचं आहे. देव बोलत राहतो त्यावेळेस स्पिरिटमध्ये फटाफट रिसीव्ह करत राहा. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. तिसरी गोष्ट, लूक याचा 1 अध्याय आणि 18 वचन. तेव्हा जखरिया देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नी ही वयातीत आहे. सेम गोष्ट मरियासारखी आहे. देवदूत समोर आलाय आणि तो तुला सांगतोय तुझी पत्नी आलिशिबा आहे, तिला मुलगा होईल, त्याचं नाव यॉन ठेव. सेम गोष्ट सांगितली. हा ज्यावेळेस जखरिया देवाच्या मंदिरामध्ये गेलाय धूप जाळायला, त्यावेळेस देवदूत त्याच्या समोर आलाय. देवदूत त्याच्याशी बोलतोय आणि सांगतोय की तुला पण एक पुत्र होईल ह्या वयामध्ये आणि त्याचं नाव तू यॉन ठेव. येशू यायच्या अगोदर तो वाटा नीट करील. सगळं सांगून टाकलंय. आणि जखरिया काय म्हणतोय, मी म्हातारा आहे, माझी पत्नी वयात नाही. हाऊ कॅन आय बी शुअर ऑफ दिस. मी खात्री कशी करू, हे कसं होईल. काय म्हणतोय खात्री म्हणजे देवाच्या लोकांनो त्याचा विश्वास देवाच्या शब्दावरती नव्हता. त्याचा विश्वास त्याने कुठं पाहिलं, त्याचं शरीर, त्याच्या पत्नीचं शरीर, त्याने निर्मितीकडे पाहिलं. आणि ज्यावेळेस निर्मिती तुमच्या संग बोलायला लागते ना, ती निर्मिती निर्माण करत्यासारखं बोलत नाही, ती निर्मिती सारखंच बोलते. अरे तुझ्याकडे ते नाहीये, तू म्हातारा झालास, तुझ्याकडे बीज नाहीये, तुझ्या स्त्रीकडे बीज नाहीये आणि कसा मुलगा होईल. देवदूत बोललाय अविश्वास तुमच्यावरती ती निर्मिती निर्माण करेल. आणि ज्यावेळेस निर्मिती तुमच्या संग बोलायला लागल, तुम्ही निर्मितीशी बोलायला लागताल, ती निर्मिती एक दिवशी नष्ट होणार आहे. आणि ज्यावेळेस ती निर्मिती नष्ट होईल, तुम्ही पण नष्ट होणार आहेत, कारण तुम्ही निर्मितीचं ऐकलंय. पण जर निर्माण करत्याचं त्यांनी ऐकलं असतं तर देवाच्या लोकांनो तो योहान जन्म होईपर्यंत मुका राहिला नसता, तो बोलायला लागला असता. पण त्यांनी देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवला नाही, निर्मितीवरती विश्वास ठेवला, देवाच्या शब्दावरती अविश्वास केला. त्याला माहिती पाहिजे होतं देवाचा शब्द बीज आहे, ते बीज आमच्यामध्ये येईल. आणि ज्यावेळेस बीज आमच्यामध्ये येईल, त्या बीजाची कॅपॅसिटी आहे स्त्री बीज आणि पुरुष बीज निर्माण करायचे, प्रेग्नन्सी राहील. असे त्या बीजाची कॅपॅसिटी, त्या देवाच्या वचनाची कॅपॅसिटी, एवढा पॉवर त्या वचनामध्ये, आणि त्याच्यावरती त्याने विश्वास ठेवायचा. जर हा विश्वास त्याने ठेवला असता तर देवाच्या लोकांनो 100% तो बोलायलाच लागला असता, तो मुका झाला नसता. मग माझी कोर्ट केस चालू आहे असं तुम्ही म्हणता. कोर्टमध्ये तुम्हाला तुमच्या विरोधात निकाल चाललाय, तुम्हाला माहिती ह्या 2-3 तारखेला फिनिश होणार आहे. मग तुम्ही जो निकाल ऐकतात, जो सांगितलाय, त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे. तुम्ही तो निकाल ऐकलाय, पण गुडघ्यावर येऊन, निकालाच्या अगोदर तुम्ही गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतात, देवाबरोबर बसलात, परमेश्वर तो निकाल तुमच्या बाजूने लावेल. जो निकाल सैतान लावणार आहे तो निकाल कॅन्सल करून टाकेल, कारण तुम्ही प्रभूला विचारलंय, प्रभू हे कसं होईल. तिसऱ्या गोष्टीमध्ये आपण देवाच्या लोकांना पाहिलं की आपण निर्मितीकडे पाहायचं नाही. निर्मिती एक दिवशी नष्ट होणार आहे, निर्माणकर्त्याकडे पाहायचं, त्याला विचारायचं, निर्मितीला विचारायचं नाही. निर्मिती तुमच्यामध्ये अविश्वास निर्माण करेल. चौथ्या गोष्टीकडे आपण जाणार आहेत. मत्ती याचा 26वा अध्याय आणि 75 वचन. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नाकारशील, असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. म्हणजे देवाने पेत्राला सांगितले होते की कोंबडा आरवण्यापूर्वी, कोंबडा माहिती आपल्याकडे सिटीत कोंबडे नसतील, काय आहेत? तुमच्या इकडे आहे कोंबडे? आहेत? बाग देते? क्लॅप फॉर जीसस. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की, येशू मसीह की. आणि कोंबडे देवाच्या लोकांनो 3 वेळेस नाकारशील आणि कोंबडा आवाज देईल. आणि जसं पेत्राने देवाच्या लोकांनो 3 वेळेस, पेत्र गेला, उभा राहिलाय, एक जण येऊन त्याला म्हणते, अरे तू पण येशू बरोबरच होता. तो म्हणतो मी नाहीये. पुढे गेलाय, परत तिसरी आली, अरे तू पण येशू बरोबरच होता. तो म्हणतो मी नाहीये. तिसऱ्या वेळेस शेकुटीकडे गेलाय, तो म्हणतो अरे तू पण येशू बरोबर होता. तो म्हणतो मी नाहीये. शपथ घेऊन सांगतो मी येशू बरोबर नव्हतो, मी त्याला ओळखत नाही. आणि ज्यावेळेस तिसरे शब्द देवाच्या लोकांना पेत्राच्या मुखातून आलेत, त्यावेळेस कोंबडा आरवला. आणि देवाचे शब्द पेत्राला स्मरण झाले की कोंबडा 3 वेळेस तू नाकारशील. कोंबडा त्यावेळेस
आरवल. आणि जसं देवाच्या लोकांनो कोंबडा आरवला, देवाचे शब्द पेत्राला स्मरण झाले, आठवलं. आणि ज्यावेळेस आपण चूक करतो, पेत्राने चूक केली, आपण चूक करतो की नाही? चुका होतात की नाही? होतात. माझ्याकडून पण होतात आणि तुमच्याकडून पण होतात चुका. एकही पण परफेक्ट नाही असं, बरोबर आहे की नाही? नाही तर पास्टर म्हणते माझ्याकडून होत नाही. अशा पास्टरवर काही विश्वास ठेवू नका. चालताना चूक होते, मनुष्य आहे. तुम्हाला कळतंय की नाही? कधी पण देवाच्या लोकांनो डाऊनच स्वतःला करत राहायचं. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला उंच करेल. पेत्राने, येशूने ऑलरेडी अगोदर सांगितलंय त्याला की तू 3 वेळेस तुम्हाला नाकारशील. आणि त्यावेळेस पेत्र म्हणते मी अजिबात नाकार नाही, तू जेलमध्ये गेला तरी तिकडे मी येईल, तू जिकडे जाशील तिकडे येईल. पण अशी कंडिशन पेत्रावरती आली, देवाच्या लोकांनो पेत्राने 3 वेळेस नाकारले येशूला. अशी कंडिशन येते जीवनामध्ये कधी कधी. जीवन जगत असताना मनुष्याकडून काहीतरी पाप होऊन जातं, न कळत पाप होऊन जातं. कधी रागामध्ये होतं, कधी विदाऊट रागामध्ये होतं, कधी त्या फ्लो मध्ये गेल्यावरती होतं, त्या मित्रांबरोबर कधी होतं. कधी अशी गोष्ट घडते जीवनामध्ये. पण जर तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट घडणार आहे तर त्या गोष्टी जवळ जाऊ नका. पेत्र जर कंटिन्यू गुडघ्यावर येऊन प्रार्थना करत असता तर तुम्हाला 100% सांगतो पेत्राने 3 वेळेस येशूला नाकारलंच नसतं. ज्यावेळेस प्रेयर लाईफ कमी होऊन जाते, डाऊन होऊन जाते देवाच्या लोकांना, डाऊन प्रेयर लाईफ, अशा गोष्टी घडायला सुरुवात होतात. प्रेयर लाईफ कधीच डाऊन होऊ देऊ नका. बायबल वाचणं कधीच डाऊन होऊन देऊ नका. रोज बायबल वाचा, रोज प्रार्थना करा. तुम्ही परीक्षेत पडणारच नाही. परीक्षा यायच्या आतच देव तुम्हाला विजन देणार आहे, तुला कसं बाहेर काढणार आहे मी. ही गोष्ट तुझ्याकडे येणारच नाहीये, त्याच्या अगोदरच तू प्रार्थना कर, ही गोष्ट तुझ्या जीवनामधून मी नष्ट करणार आहे. पेत्राने जर केली असती तर 100% पेत्र त्या जागेवर गेला नसता, 3 जणांबरोबर कॉन्टॅक्ट झाला नसता, येशूला नाकारलं नसतं. मनुष्याकडून पाप होतंय. तुम्ही पण येशूच्याकडे यायच्या अगोदर पाप केलं असेल, आता पण थोडं थोडं पाप होत असेल. मग ह्या पापाच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना देवाच्या लोकांनो स्वतःला असं समजू नका की मी लय पापी आहे. बरं ठीक आहे, तू लय पापी आहेस. काही जण म्हणत असतील मी थोडा पापी आहे पास्टर. बरं तू थोडा पापी आहे. काही जण म्हणत असतील पास्टर मी फक्त एकदाच पाप केलंय, बाप्तिस्मा घेतलाय. पण ठीक आहे, एकदाच पाप केलंय. पण या पापाच्या परिस्थितीमध्ये जे लोक वारंवार पाप करत राहतात त्यांना देवाचा शब्द समजत नाही. पण ज्या दिवशी त्यांना देवाचा शब्द स्मरण होतो त्यांना पापाची जाणीव होते की मी पाप केलंय. पेत्राला पण कळलं देवाचा शब्द स्मरण झाल्यानंतर की मी पाप केलंय. तुम्ही पाप का करता? तुम्हाला देवाचा शब्द स्मरण होत नाही. तुम्ही रोज देवाचा शब्द स्मरण करायला पाहिजे. बायबल मधून, संदेशामधून, चालताना, बोलताना, सगळ्या गोष्टीमध्ये देवाचा शब्द स्मरण करायला पाहिजे. तुम्ही पापात पडणारच नाही. आता ठीक आहे, पापात पडलेत, पुढं काय? सैतान अशी परिस्थिती आणतो की आत्महत्या करू की काय? माझं या जगामध्ये कोणीच नाही, मला सगळ्यांनी सोडून दिले. घर सोडून जाऊ का काय? पळून जाऊ का काय? काहीतरी अशी गोष्ट करू का काय की माझ्या जीवाचं बरे वाईट करू का काय? मी देवाच्या नजरेत पडून गेलेलो आहे. अशा परिस्थितीमध्ये देवाच्या लोकांनो देवाला विचारा मी काय करू? हे कसं होईल? आता ज्यांना वाटतंय आत्ता सध्या की माझ्या जीवनामध्ये अशी गोष्ट आहे, मी पाप केलेलं आहे, जे ऑनलाईन बघतात ते पण, जे संदेश आत्ता ऐकतात लाईव्ह मध्ये ते पण, जे बसलेत ते पण, सगळ्या लोकांना, ज्या लोकांमधल्या काही लोकांना वाटत असेल की अशा परिस्थितीमध्ये मी काय करू देवा? देवाला विचारा प्रभू हे कसं होईल? आणि ज्यावेळेस तुम्ही देवाला विचारता कसं होईल, देवाच्या लोकांनो पश्चातापाचा आत्मा तुमच्यामध्ये देईल. देव तुम्हाला भेटल, तुमच्याकडून पश्चाताप करेल. आणि जसं तुम्ही पश्चाताप करता, जसं पेत्राला देवाच्या लोकांनो 3 प्रश्न विचारले. पेत्र तू माझ्यावर प्रीती करतोस काय? येस जीसस मी प्रीती करतोय. माझे मेंढर चाल. पेत्राला परत विचारलं, पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस काय? माझे मेंढर पाळ. परत पेत्राला विचारलं, तू पेत्रा माझ्यावर प्रीती करतोस काय? तू म्हणतो येस जीसस मी तुझ्यावर प्रीती करतोय, माझे मेंढर चाल. 3 गोष्टींनी नाकारलं, 3 गोष्टींनी देवाने कन्फेस करून घेतलं देवाच्या लोकांना, प्रीती करतोस काय? आज
पश्चातापाची गरज आहे. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येईल, तुम्ही पश्चाताप करताल आणि प्रभू तुम्हाला असं परत उभा करेल. आतापर्यंत तुम्ही उभा झाले नसताल असं परमेश्वर त्या भूमीवरती, त्या लोकांमध्ये ज्यांनी नावं ठेवलेत तुम्हाला, त्याच लोकांसमोर, त्याच कुटुंबात, त्याच समाजामध्ये परमेश्वर तुम्हाला उभं करेल. आणि असं उभं करेल की ते तुमच्याकडे पाहून आश्चर्यचकित होतील, तोंडात बोट घालतील, अरे होता कसा, झाला कसा. कारण पश्चातापाचा आत्मा त्याच्यामध्ये आलाय, त्यांनी पश्चाताप केलाय, प्रभूला त्यांनी जीवन देऊन टाकलंय. आता तो जीवन प्रभूच्या इच्छेनुसार जगणार आहे. समजले? वाटतंय कोणाला असं की मला पश्चातापाची गरज आहे? प्रभूला विचारा, मी काय करू? प्रभूचा आत्मा तुमच्यामध्ये येईल आणि एकदाच पश्चाताप असा करा, परत ती गोष्ट आठवायची नाही, ते पाप आठवायचं नाही. नाही तर सैतान रोज येऊन सांगेल, तू हे गोष्ट केलीस हा? त्याला मग मी पश्चाताप केलाय एकदा, काय 4-4 वेळेस मला सांगतो तू? नाही, तू ही गोष्ट केलेलीस. अरे शांत बस, मी पश्चाताप केलाय एकदा, बात खतम. 4-4 वेळेस सैतानाचं ऐकायचं नाही. एकदा पश्चाताप केल्यानंतर तुम्हाला पापांची क्षमा दिलेली असती देवाने, फक्त तुम्ही पाप करायचं नाही परत. पण सैतान येऊन 4 वेळेस सांगायचा प्रयत्न करेल, नाही नाही तू पापी आहेस, आणि म्हणून तू नरकात टाकणार आहे, तू पापी आहे, तू देवाची आज्ञा मोडलेली आहेस, तू पश्चाताप केला नाही, तू नरकात जाणार आहे, मी स्वर्गात येशू बरोबर जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये, पापी परिस्थितीमध्ये देवाला विचारा, मी कसा पवित्र होईल? देव सांगेल पश्चाताप कराच. करतालच पश्चाताप. संदेश ऐकून ज्या लोकांना वाटतंय की मला खरंच गरज आहे पश्चातापाची, व्यसन करत असाल पश्चाताप करा. वाईट गोष्टीत अडकलात, तुम्ही पश्चाताप करा. जी गोष्ट तुम्ही वाईट करत आहात, पश्चाताप करा. पेत्राने पश्चाताप केला, दाविदाने पश्चाताप केला. देवाच्या लोकांनो, तुम्ही ज्यावेळेस पश्चाताप करताल त्यावेळेस देवाच्या लोकांनो, प्रभूचा आत्मा तुमच्यावरती येईल, तुम्हाला पश्चातापाचा आत्मा देईल आणि तुम्ही पश्चाताप करण्यासाठी सुरुवात होताल. तिसऱ्या गोष्टीमध्ये, पापामध्ये असताना असं वाटू देऊ नका की तुम्ही संपणार आहे, तुम्ही आत्महत्या करा, सैतान सांगल. पण अशा गोष्टी करू नका देवाच्या लोकांनो. तुम्हाला काय करायचंय? पश्चाताप करायचा आहे. आणि जसं तुम्ही पश्चाताप करताल देवाच्या लोकांनो, देवाला विचारा, मी काय करू? देव तुम्हाला सांगेल पश्चाताप कर. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येईल आणि ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडेल. आपण आपले नेत्र बंद करूया. आज या तिन्ही गोष्टीवरती मनन करूया. मरिया बोलली, हे कसं होईल? कारण ती कुमारी होती. कुमारीमध्येच परमेश्वर तिच्यामध्ये जन्म घेणार होता. कारण तिने निर्माणकर्त्याला विचारलं, निर्मितीला विचारलं नाही. तिच्यामध्ये विश्वास आला, निर्माण करता आला आणि मरियामधून देवाच्या लोकांना येशू जन्म घेतला. दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण पाहिलं, संकटामध्ये कसं होईल, हे कसं होईल जर तुम्ही देवाला विचारत असाल, त्या संकटामध्ये येशूची जी इच्छा आहे, येशूची जी गरज आहे, ती गरज तुम्ही कंप्लीट करा. देव तुमची गरज कंप्लीट करेल आणि तुम्हाला त्या संकटातून, त्या वाईट परिस्थितीतून बाहेर काढेल. परिस्थितीला विचारत बसू नका, संकटांना विचारत बसू नका कसं होईल. ते संकट तुम्हाला बुडवून टाकेल. तिसऱ्या गोष्टीमध्ये देवाच्या लोकांनो, जकर्याने विचारलं देवदूताला, मला खात्री नाहीये, त्याचा अविश्वास झाला. त्याने निर्मितीला विचारलं, स्वतःकडे पाहिलं, शरीराकडे पाहिलं, त्याच्या बायकोच्या शरीराकडे पाहिलं. निर्मितीने त्याला सांगितलं की हे होणार नाही, कारण तू बुड्ढा हो गया आहे, तू म्हातारा झालेला आहेस. ज्यावेळेस निर्मिती तुमच्या बरोबर बोलल, तुमच्यामध्ये अविश्वास निर्माण होईल. चौथी गोष्ट देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस देवाचं वचन तुम्हाला स्मरण होईल, तुम्हाला वाटेल की मी पाप केलंय, आणि पाप केल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मी चांगला नाहीये, पण परमेश्वराने एक मार्ग नवीन ठेवलाय, पश्चाताप. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येईल पश्चातापाचा. तुम्ही पश्चाताप करता आणि तुम्ही येशू सारखे बनताल. आमेन. आपण आपले नेत्र बंद करूया, गुडघ्यावर येऊया आणि प्रार्थना करूया.